नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मसिस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत येलोअर्झिडिन एम ही टॅब्लेट। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला कळेल की ही टॅब्लेट कधी, केव्हा व कोणी वापरायची। ही टॅब्लेट जी आहे ती एक ओरल अँटी ॲलर्जिक कॉम्बिनेशन टॅब्लेट आहे, म्हणजे जे पण ॲलर्जिक रिॲक्शन असेल तर ते या टॅब्लेटने ठीक होतात। या टॅब्लेटमध्ये 2 कंटेन आहेत, एक लिओसिट्रिजिन 5 mg। लिओसिट्रिजिन जे आहे ते सेपरेट पण भेटतात, तुम्हाला लिओसेट म्हणून ब्रँड असं तुम्हाला मार्केटमध्ये भेटेल। त्याचे वेगवेगळे ब्रँड्स पण आहेत। लिओसिट्रिजिन प्लेनचे मोन्टेलिकास्ट हे सेकंड कंटेन आहे या टॅब्लेटमध्ये, 10 mg असतं ते। या कॉम्बिनेशनचे वेगवेगळे ब्रँड्स पण अवेलेबल आहे मार्केटमध्ये, जसं की मोनासेल-सी, मोन्टेकेल-सी आणि येलोअर्झिडिन एम। तर आपण बघूयात आता येलोअर्झिडिन एम टॅब्लेट। येलोअर्झिडिन एम ही टॅब्लेट 10 गोळ्यांची स्ट्रीप असते। ती ॲक्वेटस हेल्थकेअर फार्मा कंपनीची आहे आणि ती 263 रुपयाला तुम्हाला 10 गोळ्यांची स्ट्रीप मिळून जाते। मेडिकलला मिळून जाईल अशी ही टॅब्लेट आहे। ज्या लोकांना अस्थमा असेल आणि सर्दी झाली तर त्या लोकांना डॉक्टर ही टॅब्लेट घ्यायला सांगतात। सर्दीने परेशान असेल, म्हणजे नाक गळत असेल किंवा शिंका येत असेल तर तुम्ही ही टॅब्लेट घेऊ शकता। तसंच तुम्हाला धुळीची ॲलर्जी असेल आणि ज्यामुळे की शिंका येतात, तेव्हा पण तुम्ही ही टॅब्लेट घेऊ शकता। तर आपण त्याचा डोस बघूया। ही टॅब्लेट जी आहे ती डॉक्टर रात्री घ्यायला सांगतात नाईटला, कारण या टॅब्लेटने काय होतं, झोप येतं, त्यामुळे तुम्ही शक्यतो रात्रीच घ्या। तर त्याचे आपण साईड इफेक्ट बघूया। ह्या टॅब्लेटमुळे झोप येऊ शकते, तोंड कोरडं पडू शकतं, डोकं दुखू शकतं, नाकातून रक्त वगैरे येऊ शकतं। असं काही आढळल्यास तुम्ही जवळच्या डॉक्टरांना दाखवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।